रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन रायगडच्या माणगावामध्ये 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यभरातील 40 ते 50 हजार कर्मचारी यावेळी हजेरी लावणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होणार आहे। कामगार कराराच्या तरतुदीनुसार एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीचा दर लागू करण्याचे मान्य केलेले असतानाही महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे। औद्योगिक न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊन सुद्धा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही। याबरोबरच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढीसह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने चर्चा होईल। एसटी कामगारांचं वेतन यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतकं होतं, म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना किंवा त्यापेक्षा अधिक वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। आज एसटीचा कर्मचारी आपण कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सेवा देऊन उत्पन्न वाढीचाही प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे दैनंदिन काम करत असताना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं, त्या विविध अडचणींचा एक ठराव आपण केलेला आहे। थोडक्यात म्हणजे वेतनाच्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाची मागणी आहेत आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी यातनं मार्ग काढणं आवश्यक आहे। इतकीच अपेक्षा या अधिवेशनामध्ये आहे की राज्याचे निर्णय घेणारे मंत्री या व्यासपीठावरती येत आहेत। एसटी कामगारांना आनंदाने या अधिवेशनातून जाता यावं अशा प्रकारच्या घोषणा या अधिवेशनाच्या मंडपात व्हाव्यात अशा प्रकारची विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।